नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे @राजेश जाधव प्रेम। लाईक केलेलंच आहे तुम्ही, सबस्क्राइब तुम्ही करताय, व्ह्यूअर्स तुम्ही वाढवले, फार आभारी मी तुमचा, धन्यवाद। असंच तुम्ही तुमच्या पार्टनर्सला सुद्धा शेअर करा, माझी लिंक शेअर करा। सहजपणे त्यांना सहज जर ग्रामर, सहज सोपं जर ग्रामर तुम्हाला शिकायचं असेल, कुठल्याही लँग्वेजेसचं, मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो, कुठल्याही लँग्वेजेसचं, बाकीही सब्जेक्ट मी कव्हर करत असतो। या लँग्वेजेसचं अगदी सोपं जर तुम्हाला ग्रामर जर शिकायचं असेल तर माझ्या YouTube चॅनलला या। तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत मिळतील, ते सुद्धा मराठीतून, इंग्लिश टू मराठी। ठीक आहे, आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहत होतो। आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण टेबल पाहिला, याच्या नंतरचा आता एक टॉपिक आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे। टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये पहिला टाइप आहे तो म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स। असर्टिव्ह सेंटेन्स मधून आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय। डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच कसं ओळखायचं? ज्या वाक्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो त्याला डायरेक्ट स्पीच, आणि ज्या वाक्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क्स काही नसतो त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणायचं। तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब आहे, सेड टू आलं तर इकडे काय घ्यायचं बाळांनो? टोल्ड घ्यायचं। रिपोर्टिंग वर्ब इथं सेड्स टू आलं तर इकडे काय घ्यायचं? टेल्स घ्यायचं। म्हणजे इथं लिस्नर मिळणार तुम्हाला, रिपोर्टरही मिळणार आणि लिस्नरही मिळणार। नुसतं सेड असेल तर सेडच ठेवायचं, आणि नुसतं सेज असेल तर सेजच ठेवायचं। आता इथं डायरेक्ट स्पीच मध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा येतो, मी तिसरा नियम दिलाय तो रूल्स वापरायचा इकडे। रूल्स कुठला वापरायचा इकडे? दॅटचा नियम। म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं? वाक्याच्या मागे तुमच्या काय येतो? डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप असं पंक्च्युएशन येतं, त्याला म्हणायचं असर्टिव्ह सेंटेन्स। फॉर एक्झाम्पल मी काय करतो या ठिकाणी देतो उदाहरणार्थ, मी इथे दिलेलं आहे। फॉर एक्झाम्पल, प्रेम सेड टू रोहन। प्रेम सेड टू रोहन, डबल इन्व्हर्टेड कॉमा। You are missing your English topic, double inverted comma, full stop। बघा, double inverted comma, full stop। You are missing your English topic। आता इथे पहा, मी म्हटलं तर स्टेप दिला तर स्टेप, पहिली स्टेप रिपोर्टर। सेंटेन्स मधला ओळखायचा कोण अगोदर? रिपोर्टर। रिपोर्टर कोण आहे इथे? राम। त्याच्यानंतर दुसरी स्टेप दिली होती, रिपोर्टिंग वर्ब कुठला आहे? सेड टू, हे रिपोर्टिंग वर्ब। अजून मी म्हटलं तर कोण येणार या दोघांच्या मध्ये? सेड टू रिपोर्टिंग वर्ब आलं, पण त्याच्या पुढे काय येणार? रोहन कोण आहे? एल म्हणजे काय रे? एल म्हणजे लाफ, हसणे नाही, एल म्हणजे लिसनर। आणि इकडे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये रूल्स द्यायचा आहे, रूल्स द्यायचा तर तुम्हाला दिसतोयच इथे। आणि हे जे आहे ना, यू आर मिसिंग युअर इंग्लिश टॉपिक, हे वाक्यातलं आहे रिपोर्टिंग स्पीच। मग या डायरेक्ट स्पीच मध्ये असणाऱ्या वाक्याला आपल्याला काय बनवायचं? इनडायरेक्ट स्पीच। दिसतोय तुम्हाला टेबल? वाक्य दिसतंय का? पुन्हा एकदा झूम करा म्हणजे काय करा तुम्ही ना, स्क्रीनशॉट करा, पॉज करा व्हिडिओला, स्क्रीनशॉट काढून तुमच्या नोटबुक मध्ये लिहा। मग तुम्हाला काय होईल? सेंटेन्स होईल। जसं मी सोडवेल तसं आता तुम्ही पहा, इकडे पहा। रिपोर्टर कोण आहे ते घ्यायचे, पहिली स्टेप झाली, एक झाला। दुसरा रिपोर्टिंग वर्ब कोण आहे? सेड टू आलं तर काय घ्यायचं? टोल्ड घ्यायचं। त्याच्यानंतर तुमचा आहे लिस्नर, तो इथे काय करायचं? त्या ठिकाणीच घ्यायचा।
रोहन कोण आहे? लिसनर आहे. प्रेम कोण आहे? रिपोर्टर आहे. या दोघांच्या मध्ये काय वापरलेलं आहे? रिपोर्टिंग वर्ब वापरलेलं आहे. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कुठला नियम द्यायचा मला इकडे? दॅटचा नियम. दॅटचा नियम. दॅटचा नियम. असर्टिव्हला दॅटचा नियम द्यायचा आहे. आता इथं रिपोर्टिंग स्पीच आहे. यू आर मिसिंग युअर इंग्लिश टॉपिक. डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच करताना मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, टेबल दिला होता, चेंजेस कसा करायचा स्पीच मध्ये. सब्जेक्ट यू आला तर काय घ्यायचं होतं? ही किंवा शी. इथं आता ही किंवा शी कुठलं निवडणार आपण? इकडे प्रेम रोहनला म्हणतोय आपण म्हणून काय घेणार? इकडे ही. शी घेणार नाही. इथं कोण राणी असती तर इकडं शी घेतलं असतं. इकडे टू बी चं रूप कोण आहे? आर आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये एम इज आर की इनडायरेक्ट स्पीच करताना वॉज वेअर घ्यायचं. त्याच्यानंतर मी काय घेतलं? इथं वॉज घेतलं. त्याच्यानंतर मला इकडे मिसिंग दिलं म्हणजे हा आहे आर मिसिंग म्हणजे हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी म्हणून म्हटलं तर अगोदर बरेच व्हिडिओ टाकलेले तुम्ही, त्याच्यामध्ये टेन्सेस बरेच टाकले. टेन्स फार महत्वाचे बदल याच्यामध्ये सुद्धा करायचा आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मी इथे काय केलंय बघा? पास्ट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज मिसिंग. युअरच्या जागी काय करायचं? तिथेही चेंज करायचं. ही झाली पैकी हीच. त्याच्यानंतर काय घ्यायचंय बाळांनो? इंग्लिश. त्याच्यानंतर आहे तोच काय घ्यायचा? टॉपिक. आणि मागे काय द्यायचा? फुल स्टॉप. इथे कुठल्याही प्रकारचं पंक्च्युएशन नाही. हे झालं इनडायरेक्ट स्पीच. इथे आहे पंक्च्युएशन, विराम चिन्ह आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. पहिली स्टेप घ्यायचं रिपोर्टर प्रेम, सेट टू च्या जागी टोल्ड, त्याच्यानंतर लिस्नर रोहन, डबल इन्व्हर्टेड कॉमा दॅट. यू चं काय केलं? चेंज इथं ही. आर चा चेंज काय केला? इथं वॉज मिसिंग. तसंच युअर चा चेंज केलेला इकडं हीज. राहिलेलं इंग्लिश टॉपिक तसंच. म्हणजे इकडं मी नियमानुसार बघितलं, इकडे पास्ट आलं तर इकडे सुद्धा तुम्ही काय करायचंय? पास्टच घ्यायचंय. याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच असर्टिव्ह सेंटेन्स मधून सेट टू आलं तर टोल्ड घ्यायचं, सेस टू आलं तर टेल्स घ्यायचं, प्रेझेंट असेल तर प्रेझेंट, पास असेल तर पास. डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कुठला नियम टाकायचा? दॅटचा नियम. पुन्हा एकदा नीट वाक्य पहा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पाहिलं, स्क्रीनशॉट करा, प्रॅक्टिस करा. अजून काही वाक्य मी प्रॅक्टिकली देईल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. लाईक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडणार तुम्हाला, 100% आवडणार. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. छान. धन्यवाद.